ॲक्च्युली आम्ही घरीच ऑर्डर करणार होतो, पण सडन प्लॅन आमचा बनला इकडे जायचा. इकडचा हा मेनू आहे सिंधुदुर्ग स्पेशल मेजवानी. इथे सगळं आहे, सॉफ्ट आहे एकदम. चिकन स्पेशल गाईज मी आणि भाईची मटन थाली आलेली आहे. तो ही आहे माझी थाली. ही आहे मम्मीची क्रॅब थाली. मी फुल झाली आहे, मला तर जात नाही आहे. आणि माझं हे चिकन मला कोणाला तरी द्यायचं पण. गाईज लिटरली आमच्या इथपर्यंत जेवण आलं. नेक्स्ट टाइम चला भाईच नेक्स्ट टाइम पण. त्यांनी विचार पण नाही केला, लगेच चूज केला रँडमली. हो चला. चाबी बोलला तो वॉचमॅन कडे ठेवायला. आता वॉचमॅन कुठे गेला शोधावं लागेल वॉचमॅन. चला आपली गाडी जी आहे ती आलेली आहे. आता पटकन बसूया आणि जाऊया, कारण की खूप जोरात भूक लागलेली आहे. दिलीस का चावी? मग तो यायच्या आत आपण येऊ पण. हा नाही तर त्याचं. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही विचार करत असाल की आम्ही एवढं घाईमध्ये कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय सिंधुदुर्ग रेस्टॉरंटमध्ये. आज असं मस्त फिश वगैरे चिकन वगैरे खायचे, पण घरी बनवलेलं नाही तर बाहेरचं. ॲक्च्युली हा प्लॅन जो आहे ना आमचा अचानकच झाला. म्हणजे आम्ही घरीच ऑर्डर करणार होतो, पण मग नंतर सडनली माझा भाऊ बोलला की नको आपण तिकडे. सो नाव वी आर गोइंग देअर फॉर डिनर. आणि हे जे रेस्टॉरंट आहे ते माझ्या घरापासून 10 to 15 मिनिटच्या 15 पण नाही 10 मिनिटच्या डिस्टन्सवरतीच आहे. आणि आता मी कारने चाललोय, सो आम्ही 5 मिनिटांमध्ये पोहोचू लगेच. 2 minutes later. चला गाईज आलोय आम्ही. हे बघा समोर आहे सिंधुदुर्ग. चला. सो आमचा ॲक्च्युली हा ना अचानक प्लॅन बनलाय. ॲक्च्युली आम्ही घरीच ऑर्डर करणार होतो, पण सडन प्लॅन आमचा बनला इकडे जायचा. सो हे बघा तो गाडी लावून येतो, आपण जाऊया ना. हे बघा इकडचा हा मेनू आहे सिंधुदुर्ग स्पेशल मेजवानी. इथे सगळं आहे, हे सगळं मेनू आहे यांचा. तुम्ही पॉज करून बघू शकता. चला बघूया आतमध्ये आपण काय काय खातोय आज. मी खेकडा थाली. काय खेकडा थाली बघशील? खाशील खेकडा? बघते मी थांब ना जरा. तिकडे आतमध्ये पण भेटेल आपल्याला. मम्मी इकडे बघते, तिला खेकडा खाली मागवायची आहे. लेट्स सी आज जाऊन बघूया आपण काय काय ऑर्डर करू. खवय्यांसाठी खास स्वाद आम्ही मालवणी. चला वरती 10 मिनिटं लागते. 10 मिनिटं इकडे वळले आलं मग हे नाही इथे शूट करतो मग तुम्हाला तो मोठा आम्ही वरती बसायला जाणार आहोत. 10 मिनिटं लागेल असं त्यांनी सांगितलं. तोपर्यंत आम्ही इथे बसतो. 10 मिनिट्स. अर्ध खाल ना खेकडा जर जास्त असेल तर. हां मग ते समजा केलं. चला बघा आता चिकन थाली. तू मम्मी तू खेकडा ना. मी पण बघते. माझं पण काही ठरलेलं नाही आहे. मी आता बघणार आहे काय घेऊ ते, आणि मग त्या अकॉर्डिंगच घेईन. पण आम्हाला आता वरती जायचं आहे. वरती बघूया. वरती काहीतरी वेगळं आहे वाटतं. बांबू. हां म्हणून आम्ही आता वरती जाणार आहोत बसायला. चिकन थाली स्पेशल बोनलेस. तू मटन मी बघते. चांगलं असतं. गरम नाही. सो गाईज मी फायनली ही थाली सिलेक्ट केली आहे, चिकन थाली फॉर 319.
आणि तुम्ही पॉज करून मेनू बघू शकता इन केस तुम्हाला यायचं असेल. आणि सगळ्यांनी या लोकांनी आपली आपली थाली सिलेक्ट केलेली आहे. काय काय घ्यायचं ते तुम्ही आल्यावरती दाखवते मी. काय स्टार्टरमध्ये तुला काय हवं आहे? सत्तर काय बोंबील नाही काढत? खाते बोंबील. काय मागवले? बोंबील आणि स्टार्टरमध्ये मम्मीला काय? मम्मी नाही खात बोंबील पण नाही खात, कोळंबी पण नाही खात. बरं झालं आठवण केली. वेजमध्ये काय असतं? वेजमध्ये तुम्हाला वेजपोळी वडा आहे, कोथिंबीर वडी आहे, पकोडा आहे, हराभरा कबाब आहे. हां तेच ना. पण मच्छी खाशील का? पापलेट वगैरे खाशील का? ते पण भेटेल. नको मला. अच्छा मग व्हेजमध्ये नंतर तिकडं काय हां हराभरा कबाब तुला आवडतो ना? मम्मी सगळ्या हॉटेलचे हराभरा कबाब टेस्ट करणार आहे कारण ती तेच खाते. नाही का सुके खाते ते ओले नाही खाते. असं नाही, सुकेवाले बोंबील करतो ना बारीक असतात ते खाते, हे ओले नाही खात. गाईज आम्हाला 10 मिनिट्सचं वेटिंग बोलून खूप वेळ बसवला. आता अर्धा तास झाला आला अजून काही सीट खाली झाली नाही वाटतं, म्हणून आम्ही अजून इथेच बसलो आहे आणि अर्धा तास व्हायला आला आता. बघूया कधी भेटते आम्हाला, म्हणजे टेबल कधी भेटते. चला फायनली बोलवलं आता आम्हाला. लेट्स गो. चल आता आम्ही वरती जातो इकडून. फायनली आम्हाला हा टेबल भेटला आहे. मी प्लेस चेंज केलेली आहे गाईज कारण की मम्मीला इकडे वरती फॅन आहे. सो फॅनची मम्मीला नको असते, मम्मीला फॅनची खूप जास्त हवा लागत होती म्हणून मम्मी तिकडे बसली आहे आणि मी इकडे बसली. आता तिकडे एसीची येते चालेल ना? इथे थोडं फोटो सेशन वगैरे चालू आहे बघा. इकडे असा फोन पे पण आहे. जर का तुम्ही कॅश आणली नसेल तर तुम्ही डायरेक्टली फोन पे करू शकता इकडे. UPI पेमेंट. कधी येईल आमचं स्टार्टर? चिकन थाली. इकडे मेन कोर्सची ऑर्डर देतोय आता भाई कारण की आम्ही स्टार्टर्स खूप पहिलेच ऑर्डर केले होते पण तरी ते अजून आलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही मेन कोर्सची ऑर्डर थोडी लवकरच देतोय. सो दॅट आम्ही स्टार्टर्स खाईपर्यंत आम्हाला मेन कोर्स भेटेल. खूप जातो. सो गाईज असं तुम्हाला कळलं नसेल मी सांगते. मी मागवली आहे चिकन थाली, याने मागवली आहे चिकन बोनलेस चिकन स्पेशल थाली समथिंग काहीतरी, आणि पूजाने मागवली आहे प्रॉन्स थाली, मम्मीने मागवली आहे क्रॅब थाली, भाईने मागवली मटन थाली. काय चपाती भाकरी वडे वडे मी एकटीनेच वडे मागवले, बाकी सगळ्यांनी भाकरी मागवले. मी एकटीनेच वडे मागवले. आणि भाईनी मागवली आहे मटन थाली आणि भाईनी मम्मीच्या थालीतून आणि पूजानीच्या थालीमधून शेअर करणार आहे कारण की खूप मोठी थाली असतं म्हणून. बघूया आता कशा थाल्या येतात आमच्या. पहिले आमचं स्टार्टर अजून आलं नाही आहे, बघूया कधी येते. स्टफ बोंबील. हो फायनली गाईज आमचं स्टफ बोंबील फर्स्ट स्टार्टर जे आहे ते आलेलं आहे आणि दिसायला तर खूपच डिलिशियस दिसतंय. आता टेस्ट करून बघूया. स्टफ बोंबील आलेत गाईज आमचे. आणि प्रॉन्स पण केलं ना? प्रॉन्स अजून आलं नाही, एकच डिश. किती पीस होते? 4 ना? 1 2 3 4 पीस आलेत गाईज फक्त स्टफ बोंबीलमध्ये. हातानेच घेते.
ही सॉफ्ट आहे. टाका त्याच्यात. सलाड घ्या. टाकलं नाही. चांगलं आहे, चांगलं आहे. मम्मी खाऊन बघ थोडंसं माझ्यातून बघ ना. मम्मी खात नाही आहे. चला आता मी टेस्ट करते. चटणी पण आहे. सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे. प्रॉन्स बटर गार्लिक पण आले आमच्या इकडे. खूप भारी आहे. चिकन सारखंच लागतंय. तुला नाही आवडलं का? खूप भारी आहे, मस्त एकदम. मसाला टाकला यामध्ये, स्टफ केला. किती मोठं आहे बघ काटा. भारी आहे. हरा कबाब पण आलाय मम्मीच्या इकडे, बघू शकता. प्रॉन्स कसं आहे सांग. प्रॉन्स आवडलं? खाल्लंस नाही ना? कसं आहे भाई प्रॉन्स? चांगली नाही? मला आवडलं, जे चांगलं नाही ते आवडलं. कसं आहे? हा मग खाऊन टेस्ट सांग. हे बघा, कुठलं प्रॉन्स आहे? बटर गार्लिक प्रॉन्स. भाई बोलला की ठीकठाक आहे. प्रतीक भाऊला आवडलं आहे. आता वहिनी बघू काय बोलते. मम्मी खाल्लंस? चांगलं आहे. काहीच मी आता प्रॉन्स खाऊन बघते. चटणी मस्त आहे की त्याच्यासोबत वेगळी चटणी. सो आता काहीच मी हे खाऊन बघते. बटर गार्लिक प्रॉन्स. ठीकठाक ना? बोंबील बेस्ट होते, हे ठीकठाक आहे. चटणी सोबत खाऊन बघते. चटणी चांगली आहे. कसे आवडले प्रॉन्स तुला? आवडले तुला? मला ठीकठाक वाटले गाईस. आता मी हे थोडंसं मम्मीचं हराभरा कबाब खाते. गाईस मला आत्तापर्यंत आहे ना कबाब, हराभरा कबाब आणि बोंबील आवडले. प्रॉन्स मला ठीकठाक वाटलं है ना.
आणि ह्याला प्रॉन्स आवडले, जे मला नाही आवडलं ते ह्याला आवडलं. हरा भरा कबाब, बोंबील आवडले, बोंबील ठीक वाटलं. आणि वहिनीला पण आवडलेत प्रॉन्स. आता आम्ही ब्रेक करतो आमच्या मेन कोर्ससाठी. मेन कोर्ससाठी आम्ही काय काय ऑर्डर केलं तुम्हाला माहिती आहे, आल्यावरती दाखवतो. आमचं स्टार्टर्स खाऊन झालं आहे गाईज, पण अजून काही आमचा मेन कोर्स आलेला नाही आहे. आम्ही ऑर्डर खूप पहिलेच दिली होती, झाला असेल आता 20 मिनिट झाले असेल, पण आली नाही अजून. ते बोलत आहेत आम्हाला की आता 5-7 मिनिटात येईल, ती कधी येते. फायनली चिकन स्पेशल, चिकन स्पेशल त्याची आहे. मटन तर काहीच बघू शकता तुम्ही, याची चिकन स्पेशल थाली आणि ऑर्डर केली आहे, जशी की आलेली आहे. आणि ही कोणती आहे? हां, ही कोणती आहे मग? पण माझी स्पेशल नव्हती. हां तेच. गाईज मी स्पेशल ॲक्च्युली ऑर्डर केली नव्हती. मी नॉर्मल चिकन थाली ऑर्डर केलेली, पण त्यांनी दोन्ही पण स्पेशल दिलात. पण आता मी घेऊन टाकते. चला, आता मला माहीत नाही स्पेशल आणि नॉन स्पेशलमध्ये काय फरक आहे ना. सो तुम्ही बघू शकता. अरे यार, ह्याच्यावरती केस आहे. बोल त्यांना, केस आहे ह्याच्यावर. गाईज केस होत आहे. आणि गाईज मी वडे मागितलेले, पण भाकरी आलेली आहे. कन्फ्यूज झालेले, रॉंग आमची ऑर्डर घेऊन आले ते. ए हा, तू कर ना चालू, तू कर, तू सांग, रिव्ह्यू दे तुझा. सांग तर काय काय तुझ्या थालीमध्ये. हां, बोनलेस चिकन आहे, रस्सा. थोडं जोरात बोल. हे सुक्क चिकन आहे, हे ग्रेव्ही चिकन आहे, हे सुक्क बोनलेस चिकन आहे, सोलकढी आहे, खोबऱ्याची चटणी आहे, सलाड आहे, सलाड आहे आणि भाकरी, चपाती, भाकरी आणि वडे होते ऑप्शन, पण त्यांनी भाकरी चूज केले. आता तू खाऊन सांग कसे आहे. हां, आता करेक्ट केली आहे त्यांनी ऑर्डर. आणि बाईची मटन थाली आलेली आहे. खोबऱ्याची वाटी खाणार आहेस? मम्मी बोलते खोबऱ्याची वाटी खाणार आहेस का? बाई आता खाते. कशी आहे? चांगलीच असतं. हां, जेवण ॲक्च्युली चांगलं होतं त्यांचं, फक्त त्यांनी थोडीशी गडबड केली, बट इट्स ओके, कारण की जेवण चांगलं आहे म्हणून. ह्यांनी खाल्लं पण कसं आहे? काय खाल्लं? सुक्क चला, या दोघांना पण आवडलेलं आहे, पण आमच्या चौघींचं अजून काय आलं नाही आहे जेवण. आल्यावरती सांगते तुम्हाला. चिकन कसं आहे? सॉफ्ट, शिजलेलं वगैरे, वेल कुक, चांगलं आहे ना? ओके. बाईची मटन थाली आहे आणि ह्याची चिकन स्पेशल थाली आहे. आता माझी चिकन थाली गेली, मग दाखवते तुम्हाला. ओके, माझी थाली आलेली आहे गाईज. सो ही आहे माझी थाली. मी वडे घेतलेले, भाकरी आणि चपातीचा पण ऑप्शन होता जसं तुम्हाला माहिती आहे, पण मी वडे घेतलेले. सो ही आहे माझी थाली, ज्यामध्ये आहेत वडे, सलाड, ही ग्रीन चटणी खोबऱ्याची, सोलकढी, चिकन रस्सा आणि सुक्का चिकन. चला आता मी टेस्ट करते.
तर ही आहे प्रॉन्स थाली जी पूजा वहिनीने ऑर्डर केलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप काय काय आहे यामध्ये पण. आणि इथे मी थोडंसं माझं फोटोशूट वगैरे करत होती. मी टेस्ट करते. काही लोकांना असं नाही आवडत, काही लोकांना आवडतं. हे का फर्स्ट आहे. आणि हे काय आहे सुकट पण तू पण चिकन मागवलंच नाही. तुझं प्रॉन्स आहे कोळंबी. तेव्हा सुकट चिकन कालवण बघते. कसं आहे मस्त बघा. कसं आहे? चांगली आहे ग्रेव्ही. आता काय आलंय क्रॅब. मम्मीची क्रॅब थाली आलेली आहे. खेकडा थाली. वाव गाईज. तर तुम्ही बघू शकता इथे मम्मीची क्रॅब थाली आलेली आहे. आणि लुक वाईज मला क्रॅब थाली खूपच मस्त वाटली आहे. पण आता टेस्ट मम्मी सांगेल. हा आता खेकडा कसं तोडणार? ते तोडायला दिलं तुला बघ. हत्यार. मम्मीला तोडायला दिले हत्यार. खेकडा तोडायला इक्विपमेंट दिले. कपची काढून दिली आहे. वा मी दिसते. हे वडे मागवलेत तिच्यासाठी. बहिणीसाठी हे वडे मागवलेत. आता बघूया मम्मी कशी खाते तोडून. चला आता मी खाऊन घेते गाईज आणि मग भेटते. खूप स्पायसी आहे गाईज हे. आणि ॲक्च्युली मी फुल झाली आहे. मला तर जात नाही आहे. आणि माझं हे चिकन मला कोणाला तरी द्यायचं पण कोणीच घेत नाही आहे. आणि सगळ्यांचंच पोट भरलं आहे. हा राईस आपण जेवण घरी मागवलं तेव्हा असं चालत नाही राईस. तो त्याच्या बाईचा हा राईस घ्या मला बघतो. थोडं तिखट आहे ना की नाकातून पाणी. म्हणून तर मी थाळी नाही वाजवली. एक पीस घ्यायचं आहे फक्त. गोरेगावला एक तंदुरी आम्ही खाल्ली होती. तंदुरी एवढे मोठं क्रॅब होतं.
तंदूर केलेला होता. आपण तंदूर चिकन खातो ना तसं तंदुरीमध्ये तो भाजला होता. टेस्ट आम्ही दिवसांपर्यंत रेस्टॉरंटमध्ये गेलो तर बंद झालं ते रेस्टॉरंट. एवढं चांगलं कोण देत नाही असेल त्यांना परवडलं नसेल. आज राईस तुला लागेल ना राईस थोडासा जायचो घे तू. गाईस तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त क्लीन प्रतीक भाऊचं प्लेट दिसतंय है ना. व्यवस्थित खाल्लेलं. बाकी बघा सगळे आमचं प्लेट बघा कसं आहे. व्यवस्थित खाल्लेलं नाही पण तसंच आहे. मी पण खाल्लं माझं जेवढं बाकी काहीच लिटरली आमच्या इथपर्यंत जेवण आले. हे बघा इकडे एक क्रॅपचं इक्विपमेंट आहे. तर मी बोलत होती सगळ्यांना की घरी घेऊन जाऊया म्हणून. काय बघतोस तू? थ्री सिस्टर्स. वियरच्या 3 सिस्टर्स असतील. बोलली ना 3 बहिणी वियरच्या. वियरच्या 3 बहिणी म्हणजे 3 सिस्टर्स. तर गाईज इकडे बिल आलेलं आहे. आपण एक गेम खेळूया का? इकडे आहे ना आपण सगळ्यांचे फोन ठेवूया आणि वेटरला बोलू एक फोन चूज करायला. ज्याचा फोन चूज करेल तो बिल पे करेल. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा कसं वाटलं तुम्हाला? हा चालेल. ओके चला ठेवूया का? ठेवूया का फोन? बोला. तो नेक्स्ट बिल भरेल. हां चालेल. काढले म्हणलं. गाईज आम्ही इकडे फोन ठेवलेले आहेत. सो आता वेटर ज्याचा फोन चूज करेल ना तो नेक्स्ट बिल पे करणार. आम्ही जेव्हा पण हॉटेलमध्ये जाऊ बघूया ना ते बघूया. जो ज्याचा पण चूज करेल आणि हा मम्मीचा आहे. हा जर चूज केला तर माझा फोन मी असो त्याला पकडेन. चला बघूया कोणाचा वेटर चूज करतोय फोन. तो नेक्स्ट बिल पे करणार आहे जेव्हा नेक्स्ट टाइम आपण जाऊ तेव्हा. आणि मम्मीचा फोन म्हणजे माझा फोन कन्सिडर करणार कारण मी शूट करते माझ्या फोनमधून म्हणून. ओके फोन चूज करा. कोण बिल भरेल थोडी नेक्स्ट टाइम. चाल भाई तूच बकरा पडला भाई.
चला भाईच नेक्स्ट टाइम पण त्यांनी विचार पण नाही केला, लगेच चूज केला रँडमली. बाई तूच भरणार आहेस. शेट. सगळे असे घाबरलेले, कोणाचा फोन चूज करणार, कोणाचा फोन चूज करणार. पण भाईचा केलेला आहे फोन चूज. आता मी निघतोय. चलो तर काहीच आम्ही फायनली आता निघालो इथून. 12 वाजून गेले आय थिंक सो. आणि तुम्ही बघू शकता लाईट वगैरे ऑफ झालेल्या आहेत रेस्टॉरंटच्या. सिंधुदुर्ग रेस्टॉरंटमध्ये आम्हाला लास्ट टाइम पण जायचं होतं, पण समहाव ते पॉसिबल नाही झालं आणि आज पॉसिबल झालं. सो चला बस आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. हो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आता भाई गेलेला आहे इकडे गाडी आणायला. बस टिल देन टेक केअर, बाय बाय.